नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीची जर तयारी करत आहात, तर मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणं किती गरजेचं आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही मित्रांनो. जर तुम्ही तयारी करताय मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मी असेच व्हिडिओज तुमच्यासाठी अति महत्त्वाचे प्रश्नाचे घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, संगणक ज्ञानाविषयीचे महत्त्वाचे असे एम-सी-क्यूज आहेत हे तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय इम्पोर्टंट राहतील मित्रांनो. जरी तुम्ही इन फ्युचर जरी दुसरी एक्झाम देणार असाल, तरी तुम्हाला हे क्वेशन्स इम्पोर्टंट आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बरेचसे क्वेशन यातील रिपीटेड विचारले जातात. त्यामुळे आपल्याला नक्की याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. क्वेशन क्रमांक 1 पहा. पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक टिंबटिंब हा होय. तर मित्रांनो, निर्वात नलिका हे आपलं राइट आन्सर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 पहा. टिंबटिंब याच्या निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक चटकन बिघडत असे. तर मित्रांनो, पहिल्या पिढीतील जे संगणक होते ते जास्त उष्ण व्हायचे. त्यामुळे ते चटकन बिघडले जात होते. तर मित्रांनो, तिसरा क्वेशन. पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिव्हाइस म्हणून टिंबटिंब वापरले जाते. तर मित्रांनो, इनपुट डिव्हाइस म्हणून पंच कार्ड वापरले जाते पहिल्या डिव्हाइसमध्ये. तर मित्रांनो, हे क्वेशन्स इंग्लिशमध्ये होते. तर याचं कन्व्हर्जन करून आपण मराठीत बनवले आहेत. तुम्हाला मराठी तसेच इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये तिथे क्वेशन्स पाहायला भेटतील. तर तुम्हाला सोडवण्यासाठी एक सोपी पद्धत आपल्यासाठी म्हणावी लागेल. तर मित्रांनो, त्यानंतरचा क्वेशन बघा. टिंबटिंब या वर्षी संगणकाची निर्मिती झाली. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे 1946 या साली संगणकाची निर्मिती झाली. नंतरचा क्वेशन पहा. पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी टिंबटिंब होय. तर मित्रांनो, 1946 ते 1959 हा कालावधी येतो मित्रांनो. पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी मानला जातो. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेशन बघा. दुसऱ्या पिढीत संगणकाचा मुख्य घटक टिंबटिंब हा होता. तर मित्रांनो, त्या संगणकामध्ये ट्रान्झिस्टर्स ॲड केले गेले. ट्रान्झिस्टर हा दुसऱ्या पिढीतील संगणकाचा मुख्य बदलाचा घटक होता मित्रांनो. त्यानंतरचा क्वेशन पहा. पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा टिंबटिंब. तर मित्रांनो, काय झालं ते सांगायचं आपल्याला. तर मित्रांनो, पहिल्या पिढीतील संगणक हा आकाराने मोठा होता. त्याचा वेग कमी होता. वीज वापर जास्त होता आणि मित्रांनो, हे तिन्ही जे आहेत मित्रांनो, यामध्ये बदल करण्यात आला. म्हणजेच आकार कमी झाला, वेग वाढला, वीज वापर कमी कमी झाला. म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं राइट आन्सर आहे. तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून टिंबटिंब वापर करण्यात आला. तर मित्रांनो, इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्यात आला मित्रांनो, तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून. तर दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं ट्रान्झिस्टर म्हणून वापरला गेला मित्रांनो. तिसऱ्या ह्याच्यात इंटिग्रेटेड सर्किट म्हणून वापरलं गेलं. तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये इनपुट डिव्हाइस म्हणून टिंबटिंबचा वापर केला जातो. तर मित्रांनो, पहिल्या पहिल्या पिढीत आपण पाहिलं पंच कार्डचा वापर केला गेला. तर मित्रांनो, इथे तिसऱ्या पिढीत विचारलं गेलेलं मित्रांनो, तर कीबोर्डचा वापर इनपुट डिव्हाइस म्हणून केला गेला. त्यानंतर क्वेशन पहा. तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी काय होता? तर मित्रांनो, 1964 ते 1971 हा जो ऑप्शन क्रमांक 2 आहे, तो तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा क्वेशन पहा. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती टिंबटिंब यांनी केली. अतिशय रिपीटेडली गेलेला क्वेशन आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना माहीत असेल. डॉक्टर विजय भटकर यांनी भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर म्हणजेच परम या नावाचा कॉम्प्युटर त्यांनी बनवला होता. पुढीलपैकी संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर मित्रांनो, संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर मित्रांनो, प्रचंड वेग, कमी खर्चिक, अचूकता ही संगणकाची वैशिष्ट्य आहेत. तर वरीलपैकी सर्व हे आपलं राइट आन्सर होणार आहे. तर पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहेत? तर मित्रांनो, मुख्य भाग आपण पाहू शकता. उपक्रमे, आदान उपक्रमे आणि सी हे आपले संगणकाचे मुख्य भाग आहेत. संगणकामध्ये नेक्स्ट क्वेशन. संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते, त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, जिथे माहिती साठवली जातात, माहिती साठवण्यासाठी जे लागते ती मेमरी, तर मेमरी हे आपलं राइट आन्सर आहे. सीपीयू हे टिंब-टिंब या भागांचे बनलेले असते. तर मित्रांनो, सीपीयू हे आपल्याला माहिती आहे अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट असतं. त्यामध्ये कंट्रोल युनिट असतं, मेमरी युनिट असतं. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे राइट आन्सर आहे. मित्रांनो, होतं असं की जे कॉम्प्युटरचे जे क्वेशन असतात, बऱ्याचपैकी क्वेशन हे वरीलपैकी सर्व जे ऑप्शन आहे मित्रांनो, तो राइट आन्सर नेहमीच असतो. तर वरीलपैकी सर्व जर आले, तर मित्रांनो क्लिक करायला काही हरकत नाहीये. त्यानंतरचा क्वेशन बघा. टिंब-टिंब बिट्स मिळून 1 बाईट बनतो. तर मित्रांनो, 8 बिट्स मिळाले की एक
बाईट बनतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? तर मित्रांनो, डेटा प्रोसेसिंग युनिट म्हणजे मित्रांनो सीपीयू. खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे एच-टी-टी-पी आणि कोलन आणि 2 स्लॅश आहेत ते मित्रांनो सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, ईमेल म्हणजे काय? तर मित्रांनो, ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेलिंग. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि मेल म्हणजे मेलिंग. इलेक्ट्रॉनिक मेलिंग म्हणजे ईमेल. बरेचसे विद्यार्थी हा क्वेश्चन ऑप्शन सिलेक्ट करतात, पण हा राईट नाही मित्रांनो. थोडंसं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. Google हे काय आहे मित्रांनो? तर Google मित्रांनो एक आपल्याला माहित आहे एक सर्च इंजिन आहे. आपण सर्च इंजिन म्हणून Googleचा वापर करतो. त्यानंतरचं पहा, इंटरनेटमधील डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू म्हणजे काय? तर मित्रांनो, अतिशय रिपीटेडली विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला माहीतच आपल्या तोंडपाठ पाहिजे वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू होय. जे आपण कोणती वेबसाईट टाकण्याची जे डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू वापरतो, ते म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर पहा मित्रांनो, नंतरचा क्वेश्चन आहे, संगणकाचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता? तर आपल्याला माहित आहे, व्हायरसपासून संरक्षणासाठी अँटीव्हायरस मारला जातो. सर्वांना माहीत असेल. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, रॅम. रॅमला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते. हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे सांगायचं. तर मित्रांनो, रॅम हे प्रायमरी स्टोरेज आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, सीपीयूमध्ये प्रक्रिया झाल्यानंतर संगणकाकडून वापरकर्त्यास माहिती पुरवणाऱ्या साधनांना कोणती उपकरणे म्हणतात? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण सीपीयूमध्ये प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला जे रिझल्ट दिसतात, ते रिझल्ट म्हणजेच आपल्याला साधनांना अ, अ, तर त्या साधनांना काय म्हणतात? तेच कोणत्या साधनातून आपल्याला येतं? तर मित्रांनो, प्रदान उपकरणे म्हणजे देतात. आदान म्हणजे घेतात, इनपुट घेतात आणि प्रदान म्हणजे देतात. म्हणजे प्रदान उपकरणे आपलं राईट आन्सर आहे. संगणकास दिलेल्या सूचनांचा संच म्हणजे टिंब-टिंब होय. हा क्वेश्चन पहा. तर मित्रांनो, संगणकास दिलेल्या सूचना कोणत्या स्वरूपात असतात? तर मित्रांनो, सर्व ज्या सूचना आहेत त्या मित्रांनो प्रोग्राम स्वरूपात असतात. मित्रांनो, एच-टी-एम-एल तसेच जावास्क्रिप्ट अशा अनेक लँग्वेज वापरून मित्रांनो प्रोग्रामिंग बनलेलं असतं. आपण फक्त क्लिक करतो आणि त्या स्क्रिप्टच्या तर्फे संगणकापर्यंत पोहोचतो. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, संगणकाचे मुख्य घटक कोणते आहेत? तर मित्रांनो, सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाचे मुख्य घटक आहेत. सेपरेट-सेपरेट पण दिलेलं आहे. पण ऑप्शन क्रमांक 3 हा मित्रांनो आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ए म्हणजे काय? तर मित्रांनो, ए म्हणजे अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट असं होतं. तर मित्रांनो, लॉजिक जे मित्रांनो त्याला ए म्हणतात. कसं बनवलं मित्रांनो लॉजिकल, लॉगिन. तर मित्रांनो, लॉजिक हे आपलं राईट आन्सर आहे. यावरती फोकस करायला पाहिजे. तर मित्रांनो, म्हणजे काय? तर मित्रांनो, म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं राईट आन्सर आहे. सिस्टम हा डबल झालेला आहे मित्रांनो. म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. पी म्हणजे काय मित्रांनो? तर म्हणजे मित्रांनो आपल्याला माहीतच असेल, बरेच जण आपण वापरतो सुद्धा. तर मित्रांनो, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट जो असतो त्याला पी असं म्हणतात. नंतरचा क्वेश्चन पहा, पुढीलपैकी सेकंडरी मेमरीची उदाहरणे कोणती आहेत? तर मित्रांनो, हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क आणि पेन ड्राईव्ह ही तिन्ही जी उदाहरणे आहेत, ती मित्रांनो सेकंडरी मेमरीची उदाहरणे आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते? तर मित्रांनो, संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे आपल्याला माहित आहे, कंट्रोल युनिट करतं. कंट्रोल युनिट हे संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर मित्रांनो, प्रेझेंटेशन जे आपण प्रेझेंट करतो त्यालाच मित्रांनो मनोरंजक आणि आकर्षक सादरीकरण करणे असेही म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते? तर मित्रांनो, माहिती आहे आपल्याला ब्राउझर्स जे असतात मित्रांनो, जसं की ओपेरा मिनी अशा प्रकारचे जे ब्राउझर्स आहेत मित्रांनो, त्या ब्राउझरच्या मदतीनं आपण वेबसाईटवरील माहिती शोधतो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी संगणक क्षेत्रातील संधी कोणत्या आहेत? तर मित्रांनो, ह्या ज्या तिन्ही संधी आहेत ते आपल्या बरोबर आहे. सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि प्रशिक्षण. म्हणजेच ह्या संगणक क्षेत्रातील संधी आहेत, जेणेकरून आपल्याला नोकरी किंवा शिक्षण क्षेत्रात जायचं असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरण कोणते आहे? तर मित्रांनो, जसं की आपण पाहिलं डॉस हे जे आहे ते मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टमचं उदाहरणं आहे. डॉसचं मित्रांनो तर मित्रांनो डिस्क ऑपरेटिंग सिस्टम हा त्याचा लाँग फॉर्म आहे. डी जसं की आपण वरच्या क्वेश्चनमध्ये पाहिलंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणतं आहे? तर मित्रांनो बॅकअप हे जे आहे ते मित्रांनो युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढीलपैकी हे जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही आहे. तर मित्रांनो जसं की आपण पाहिलं डॉस हे मित्रांनो काय आहे? तर डॉस हे ऑपरेटिंग सिस्टमचं उदाहरण आहे. तर मित्रांनो तर ते जनरल पर्पज ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर नाही आहे. डॉस हे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर मित्रांनो हे एवढे इम्पोर्टंट क्वेश्चन होते. नेक्स्ट लेक्चर आपण या कॉम्प्युटर नॉलेजवरती घेऊनच येणार आहोत. एक 100 क्वेश्चनची आपण सीरीज बनवतोय. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करत चला आणि मित्रांनो कशा पद्धतीचे क्वेश्चन हवेत, कोणत्या विषयावरती पाहिजेत, तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत चला. आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्हा न्यायालयातील कोणत्या पदासाठी अप्लाय केलंय तेही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.